यस, टाइम सांगितला जाणार आहे दोन्ही टीमला. चला लवकर बॅटर येत राहा. 9:38 झालेत. 9:39 पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडेल. क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये एकीकडे आहे शिवनेरी आणि सिंधुदुर्ग ना. सिंधुदुर्ग आणि शिवनेरी. सिंधुदुर्ग. चला मॅचला होते सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतोय शिवनेरी युगन स्टार आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना बघणार आहोत. तर सिंधुदुर्ग क्षेत्ररक्षण करताना दिसेल. लेफ्ट प्ले. पहिला चेंडू बॅटेची हलकीशी काढा. फिल्डरच्या डोक्यावरून आपण बघतोय मिड मिड ऑफला चांगला फटका. पहिल्या चेंडूवरती सुरेख सुरुवात केली. शुभम तांबे चांगली गोलंदाजी करत असताना आपण बघतोय रितेश. यस, बॉलरला इथे वॉर्निंग आहे. जर फिक्की आढळलात तर तुम्हाला संपूर्ण स्पर्धेमध्ये 2025 मध्ये गोलंदाजी करता येणार नाही. वडा शॉट. एक टप्पा खाची मापार चौकार. धावसंख्या फलक आहे 6. पहिलं शतक प्रगतीपथावर आहे. तांबे चांगली गोलंदाजी करतात. एकीकडे आपण बघतोय रितेश चांगली बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा आडाबॅट्याने खेळायचा प्रयत्न केला होता. परकटचा प्रयत्न होता पण तिथे आपण बघतोय पंचांकडे सातत्याने अपील करू नका. पंचांनी त्यांना वॉर्निंग दिलेली आहे. पंचांना तसं आढळलं तर पंच निर्णय घेतील. चांगला चेंडू मैदानामध्ये आपण बघतोय. सुंदर कॅच डीजे. आधीच बॅट्समन नेक्स्ट तयार राहायचा. अतिशय
आता गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. या ठिकाणी दुसरं षटक आणि या ठिकाणी पंच दंडित करतायत गोलंदाजाला. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. आपण गेले 3 वर्ष या वेंसरकर अकॅडमीवर बघताय. या थेरगाव प्रीमियर लीगचा थरार पुन्हा एकदा या ठिकाणी पंच दंडित करतायत. या ठिकाणी शिवनेरी यंगस्टरचे संघमालक विशाल पवार यांचं आगमन झालंय. त्याचबरोबर या ठिकाणी सिंहगडचे संघमालक सागर बारणे यांचंही आगमन झालेलं आहे. अतिशय सुंदर असा मारलेला उत्तुंग षटकार आपण बघताय. कुठेतरी हे दुसरं षटक चालू आहे सिंधुदुर्गचं आणि पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक असेल. 14 धावा झालेल्या आहेत आणि 2 गडी बाद शिवनेरी संघाची धावसंख्या आहे 14. पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. एक लक्षात घ्या फलंदाजांनी, ज्यावेळेस पंच त्यांचा निर्णय देतील तर तो निर्णय अंतिम असेल. कुठल्याही प्रकारचा वादविवाद करण्याची गरज नाही, कारण की पहिले दोन्ही बॉल दंडित केले अंपायरनी. अतिशय सुंदर असा क्षेत्ररक्षण आपण बघताय. सकाळच्या सत्रातलं हे दुसरा सामना आपल्या समोर बघायला मिळतोय. सिंधुदुर्ग विरुद्ध शिवनेरी, दोन्ही संघ तुल्यबळ. काल दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या दिवसाच्या दोन्ही संघांनी 1-1 विजय संपादन केलाय. आणि आपण बघत असाल सकाळपासून आपण जो सुमधुर आवाज ज्यांचा ऐकला ते आमचे मित्र समालोचक नितीन वेताळ सर. खरं तर तुम्ही बघता समालोचन करण्याची पण एक कला असते, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. जर आपण बघितलात तर या ठिकाणी चौकार अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतोय सागर. कालच्या मॅचचा सामनावीर होता. कालच्या पहिल्या सामन्याचा शिवनेरीचा सामनावीर हा सागर वाघमारे होता. भालेराव सॉरी. आता बघताय त्याची उत्कृष्ट अशी फलंदाजी. या ठिकाणी सिंधुदुर्गचं दुसरं षटक चालू आहे, पॉवर प्लेचं दुसरं षटक. आणि या ठिकाणी आपण बघताय की सकाळपासून या ठिकाणी प्रेक्षकांची रीघ सुरू झालेली आहे. संध्याकाळी शेवटच्या सामन्यापर्यंत तर अख्खं मैदान भरून जातं. पुन्हा एकदा अतिशय सुंदर मारलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षण करण्याचा सुंदर असा प्रयत्न. पण खरं तर सागरला जर त्याची या षटकातली फलंदाजी बघितलीत तर रोखणं अवघड दिसतंय, कारण की पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा आपण बघताय. या ठिकाणी दीपक गुजर यांचं आगमन झालेलं आहे.
आयोजकाच्या भूमिकेत खर तर दीपक गुजर यांना सगळे अभिनंदन करतायत, कारण की कालच त्यांना पुत्र प्राप्ती झालेली आहे. त्यामुळे आज अतिशय सुंदर असं घेतलेलं जेल. झालेले आहेत शिवनेरीचे. दुसऱ्या षटकामध्ये 3 बाद 22. आपण बघताय थोडस फास्ट करायचंय. मी शिवनेरी प्रथमेश आपले बॅटर्स पटपट येऊ द्या, कारण की काय सकाळचं सत्र आहे. मॅच ऑलरेडी मॅचेस ड्यू असल्यामुळे आपण 20 मिनिटं उशिराने स्टार्ट केलेले आहेत. सगळ्यांनी काळजी घ्या याची. नक्कीच दीपक गुजर खुश असल्यामुळे आज TPL मध्ये सगळ्यांना पार्टी देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं होईल. नक्कीच. आणि सर नुसतं पुत्र प्राप्ती नाही तर सम्राट मित्र मंडळाचा एक मेंबर सुद्धा आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने 2025 ला गोड बातमी. आयुष्यामध्ये ज्या गोड बातमीची आपण सातत्याने वाट बघतो ती आहे. एकीकडे गडे सरांना ती गोष्ट कधी विसरता येणार आणि एकीकडे दीपक सर तुम्हाला विसरता येणार नाही. तुम्हाला पुन्हा एकदा चिरंजीव आल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. जातोय पुन्हा एकदा मॅच कडे घेऊन. धन्यवाद अनिल सर आम्हाला साथ दिल्याबद्दल. 22 धावा फलकावरती आहेत आणि 3 गडी बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गोलंदाज तयार आहे अभिषेक. यहाँ पे गिरा लेकिन वहां पे बाहर भेज दिया. काय जबरदस्त इफेक्ट. फाईन लेगला ता थैया बघ भैया. षटका गाणी लावा. आणि एकदा का मधुसूदन सर आले की मग तुम्ही आपली हीच गाणी लावा. माझ्या वेळीच तुम्ही लावा. बाई पिचली माझी बांगडी तरी चालेल आम्हाला. जाऊया पुन्हा मॅच कडे. षटकांमध्ये गणित बदलले इकडे. अभिषेकच्या या चेंडूवरती अफलातून फटका. 28 धावा. पुन्हा एकदा बिग केलाय. फाईन लेगच्या डोक्यावरून. नो चान्स. चौकार. काय जबरदस्त बॅटिंग आहे बघा मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्यात. वसंत शिंदे. ऋती वसंत फुलताना आणि मैदानामध्ये षटकार चौकार मारताना वसंत आहे. ओहो गुडघा टेक शॉट देख आपण बघणार होतो पण डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. संघर्ष मैदानामध्ये चालू आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये सातत्याने प्रत्येक चेंडूवरची तुम्हाला संघर्ष बघायला मिळेल. एकीकडे अभिषेक एकीकडे वसंत. संघर्ष चालू आहे धावा बनवण्यासाठी रोखण्यासाठी. फुल टॉस हलक्या हाताने कट केलाय. चांगला टॅग केलाय चेंडू मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल मिळेल तिथे. धावसंख्या फलक आहे 33. 3 गडी बाद आणि तिसऱ्या षटकातील 2 चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. पुन्हा एकदा अभिषेक गोलंदाजीला तयार आहे. हो इकडे बघा फाईन लेगची दिशा सातत्याने खेळली जाते. मोठे मोठे फटके तिकडे सजवले जातात. ग्राउंड शॉट एक सिंगल मिळेल. एका सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ 3400 आकड्यावरती. शिवनेरी युग मैदानाच्या हातामध्ये. शिवनेरी गडाचा इतिहास मित्रांनो खूप मोठा आहे. शिवनेरी यंगस्टार आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. काय सुंदर नावं दिले गेले टीमला. नाही तर मी रावेत चॅम्पियन लीग करतोय तिथे अशी नावं आहेत ती 2 दिवस झालं पाठच होत नाही.
41 युवक काय ते सगळ्या सोसायटींची नावं आहेत तिथे. आपल्या स्पर्धेमध्ये खरं तर सोपी नावं आहेत निलेश सर, पण मी आता रावेत चॅम्पियन करतोय ना, सोसायटींची नावं म्हणजे सांगताच येणार नाही अशी नावं. ब्ल्यू डायमंड, युवक, 41, हिंगस्टर, 3 दिवस झालं स्पर्धेची नावच पाठवत नाही. मराठीत निळा दगड म्हणावं लागेल. 100 टीमांची नावं नाही ना देण्यात येणार. 100 मॅचेस 600 होतात. दोन म्हणून सर आपण म्हणतो 3 षटकांचा खेळ संपला. 35 रन, 3 गडी बाद आहेत. म्हणून शेवटचे 2 षटक बाकी. सर तुम्हाला 2 मिनिटं घेतोय मी. खरं तर आपण बघितलं तर आपल्या संघांची नावं ही आपण जी ठेवली आहे ती गडांवरची संकल्पना विक्रम शेळके यांची होती की ज्या गडांची नावं आहेत त्यासाठी तुम्ही जर बघितलं की पन्हाळा जो संघ आहे तर पन्हाळा संघाचं जे नाव आहे त्याच्या मागं ज्या पद्धतीने लेजंड ठेवलंय तर त्या लेजंड ठेवण्यामागचा पण इतिहास काय आहे त्या पद्धतीने ही नावं ठेवलेली आहे. कारण की कसं असतं कुठलीही गोष्ट करताना तुम्ही जी नावं ठेवली तर ती घेताना पण तुम्हाला त्या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे आणि त्या गोष्टीचा आनंदही मिळाला पाहिजे. ज्या पद्धतीने नितीन सरांची समालोचनाची पद्धत वेगळी आहे, मधुसूदन सरांची वेगळी आहे आणि आपले सचिन कोल्हेंची पद्धत वेगळी आहे. खरं तर समालोचन करणे ही पण एक मोठी कला आहे. ती सगळ्यांनाच अवगत होते असे नाही. अतिशय सुंदर असा क्लीन बोल्ड आपण बघताय या ठिकाणी. गोलंदाज आपण मलिंगा स्टाईलमध्ये त्यांची ॲक्शन आपण गेले 3 सत्र त्यांना 3 पर्व आपण बघताय. विचार करता त्यांचं वय आणि त्यांचा खेळ पाहता खरंच तरुणांना लाजवेल असे काही खेळाडू आहेत या TPL मध्ये. आपण सर बघितलं ना या TPL मध्ये खूप काही गोष्टी आहेत. वडील मुलगा एकाच टीममधनं खेळतो, काका पुतण्या एका टीममधनं खेळतो, मामा भाचे एका टीममधनं खेळतात. खरं तर ही स्पर्धा या गावामध्ये जी भरते ते केवळ इथल्या खेळाडूंसाठी. आणि आपण काल बघितलं असेल शेवटच्या मॅचला ज्या पद्धतीने सागर भालेराव याला ज्यावेळेस आपण या ठिकाणी सामन्याचा मानकरी म्हणून घोषित केलं तर त्याचे आई वडील या ठिकाणी आले होते. खरं तर आई वडिलांनी जर प्रोत्साहन दिलं तर नक्कीच त्या खेळाडूंमध्ये जर गुणवत्ता असेल तर ते नक्कीच शिखर गाठू शकतात. हे आपण बघितले. अनेक खेळाडूंचं उदाहरण या भारतीय क्रिकेटला लाभलेलं आहे. आज आपण बघतोय, मी काल आवर्जून ISPLचा उल्लेख केला. टेनिस क्रिकेटमध्ये IPL जर असेल तर ते आपल्या टेनिस क्रिकेटमधलं ISPL हे आपल्यासाठी IPL आहे. खरं तर अनेक खेळाडू असतील, मग त्यात कृष्णा सातपुते असतील, तुम्ही करण अंबाला बघता, परत फरदीन काजी बघता, पवन केने बघता. कालांतराने एक दिवस असा येईल की आमच्या थेरगाव प्रीमियर लीग मधला एक खेळाडू तरी नक्की तुम्हाला ISPL मध्ये दिसेल. आम्ही आवर्जून सांगू त्यावेळेस की बाबा आमच्या गावातला खेळाडू आज ISPL मध्ये खेळतोय. नक्कीच टेनिस क्रिकेट हे फार सुंदर आहे. अनेक खेळाडू या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. खरं तर
या पिंपरी चिंचवडमध्ये अनेक खेळाडू आहे की जे चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतात, परंतु आमचा निर्णय जो थेरगाव प्रीमियर लीगचा होता तो आपल्या गावातल्या खेळाडूंना कुठेतरी एक चांगलं प्रोत्साहन मिळावं, आणि बघताय आपण त्याचंच उदाहरण याच्या दिवसभरामध्ये अनेक षटकार आणि अनेक या ठिकाणी भेदक गोलंदाजी करत विकेट घेणारे गोलंदाज, त्याचबरोबर अनेक चांगले क्षेत्ररक्षण करणारे क्षेत्ररक्षक आपल्याला दिवसभरात मिळतात. 20 संघांमध्ये एकूण 300 खेळाडू या 4 दिवसामध्ये या ठिकाणी खेळतात. या ठिकाणी आपण बघताय हे तिसरं षटक संपलेलं आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 51. षटक किती झालं? 4 षटक. शेवटचं षटक आलेलं आहे. षटकातला पहिला चेंडू शुभम तांबे. शुभम तांबेला पहिल्या चेंडूवर हॅट्रिकची संधी आहे. या ठिकाणी आपण बघताय आतापर्यंत हॅट्रिक झालेली नाही. शुभमला अतिशय सुंदर असा पहिला चेंडू शेवटच्या षटकातला आणि पहिला चेंडू झालेला आहे शुभम तांबे, सिंधुदुर्ग स्ट्रायकर्स. या ठिकाणी आपण बघताय की फलंदाज प्रथमेश आतापर्यंत जर बघितलं तर TPL मधला थेरगाव प्रीमियर लीग मधला यंगेस्ट जर आपण कॅप्टन बघितलं तर प्रथमेश आहे. खरं तर तो कर्णधार पदाची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सांभाळतो. या ठिकाणी शुभम तांबेला पंच दंडित करतायत. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. खरं तर मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की समालोचन या ठिकाणी नितीन सरांचं आणि मधुसूदन सरांचं होतं, ते बघून आम्हाला ही प्रेरणा मिळते. त्याच्यातून बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात. तीन चेंडू बाकी आहेत आणि 53 धावा, 5 गडी बाद आहेत. या ठिकाणी आपण बघताय सिंधुदुर्ग स्ट्रायकरचा शेवटचा हे षटक आहे. आजच्या दिवसातला दुसरा सामना आहे हा. खरं तर आपण बघताय दिवसभरात आपल्या भेटीला 12 सामने येणार आहेत. 55 या ठिकाणी झेल तसा अवघड होता, परंतु सुंदर झालेला प्रयत्न आणि या ठिकाणी धावबाद. अंपायर डिसिजन या ठिकाणी धावबाद झालेला आहे. फलंदाज या ठिकाणी बजाव बजाव.
नजारा पाहिला असेल तुम्ही. अतिशय सुंदर असं दोन्ही संघांचं खरं तर सिंधुदुर्ग असेल आणि शिवनेरी ज्या पद्धतीने ते शिस्तीत बाहेर आले आणि शिस्तीत बाहेर गेले, या शिस्तीचं पालन अशाच प्रकारे दिवसभर सगळ्यांनी केलं पाहिजे. खरं तर या ठिकाणी मी राजमाची संघाचे संघ मालक संतोष बारणे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो सम्राट मित्रमंडळातर्फे. मी गणेश खाणेकर यांना विनंती करतो की संतोष बारणे यांचा सन्मान करायचा. त्याचबरोबर कुणाल भाट जर असतील तर त्यांनी या ठिकाणी टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. 57 धावा बनवल्यात, 58 धाव्यांचं लक्ष आहे. चला लवकर बॅटर मैदानामध्ये येतील, वेळ वाया नका घालू. ओव्हर टू निलेश सर. यानंतर कुणाल भाट यांचा सन्मान मी दीपक गुजर यांना विनंती करतो. कुणाल भाट यांचा सन्मान या ठिकाणी करायचा. खरं तर काल ज्या वेळेस या थेरगाव प्रीमियर लीगचं तिसऱ्या पर्वाचं उद्घाटन झालं, त्या प्रसंगी सर्व संघ मालकांचा सन्मान या ठिकाणी एक सुंदर अशी छानशी ट्रॉफी देऊन करण्यात आला. त्यात कुणाल भाट आणि संतोष बारणे या ठिकाणी उपस्थित नव्हते, त्यामुळे त्यांचा सन्मान आज या ठिकाणी आम्ही करत आहोत. खरं तर बघितलं तर आजच्या दिवसाचा हा दुसरा सामना चालू आहे. मी शिवनेरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही संघांना विनंती करतो की लवकरात लवकर हा सामना संपूर्ण पुढचे सामने आपल्याला खेळायचे आहेत. मी पंचांनाही विनंती करतो की दिवसभरात आपल्याला साधारण एक 12 सामने या ठिकाणी पाहायला मिळतील. तर आजच्या दिवसातला हा दुसरा सामना सिंधुदुर्ग विरुद्ध शिवनेरी एकूण जर बघताय तर सकाळच्या सत्रातला हा दुसरा सामना संपन्न होतोय. या ठिकाणी आजचा तिसरा सामना जो पाहायला मिळेल या ठिकाणी आजचा सामना जर बघाल तर तिसरा सामना जो होणार आहे राजमाची विरुद्ध सिंहगड, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. सिंहगड विरुद्ध राजमाची. अजय बारणे, मितेश साधवानी. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण संपन्न करतोय. विक्रम, विक्रम सुरुवात होते मॅचला. 57 धावा बनवल्या, त्या 58 धाव्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. सिंधुदुर्ग ट्रायकर्स या टीमला आपण बघतोय मैदानामध्ये पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतील. ओ फटका फसलाय तिथे. कीपर डाऊन द बॉल. पहिला झटका मैदानाच्या आत. विक्रम भोसले या तुम्हाला सन्मानित केलं जात आहे. ओव्हर टू निलेश सर. विकेट पडल्यानंतर न्यू युवा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये होते. प्रणव जी अर्थात मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रणव युवा खेळाडू आहे, बघूया काय कामगिरी करेल. हो हो, पहिल्या चेंडू पिक करायचा प्रयत्न केला होता तिथे. बॅटिंग संतोष बारणे यांना विनंती करतो की त्यांनी विक्रम भोसले यांना या ठिकाणी मागच्या सामन्याचा जो सामनावीर झालेत त्यासाठी सन्मानित करायचंय. आपण बघताय आजच्या दिवसातला जो पहिला सामना झाला तो सिंहगडनी जिंकलेला आहे. तर सागर बारणे हे त्यांचे ओनर आहेत. तर या ठिकाणी विक्रम भोसले मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांना या ठिकाणी संतोष बारणे हे राजमाची संघाचे संघ मालक आहे, त्यांना सन्मानित करायला सांगितलंय. यानंतरचा जो सामना होणार आहे राजमाची विरुद्ध सिंहगड,
या ठिकाणी मी संतोष बारणे यांना विनंती करतो की त्यांनी या सामन्याची नाणेफेक करायची. उलटा फुलटा काय जबरदस्त फटका सजवला तिथे. काय नाव आहे? या ठिकाणी रघु. आपण नाणेफेकीकडे जातोय. सिंहगड विरुद्ध राजमाची. मी संतोष सरांना सांगू विनंती करतो. या ठिकाणी नाणेफेकीचं कौल राजमाचीनी जिंकलेलं आहे. मी राजमाची संघाच्या संघनायकांकडे जातोय. त्यांनी काय निर्णय घेतला? या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा निर्णय राजमाचीने घेतलाय. साधारण किती धावामध्ये सिंहगड संघाला रोखण्याचा प्रयत्न कराल? काल चांगली मॅच झाली आमची आणि बॉलिंग चांगली केली आम्ही. पहिले 2 ओव्हरमध्ये 25 होते, त्याच्यानंतर फक्त 17 रन दिले आम्ही 3 ओव्हरमध्ये. ते कमबॅक होता आमच्यासाठी. तर आता हेच बघूया की अंडर 40 आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद मितेश सर. आपण अजय बारणेंकडे जाऊ. आजच्या दिवसाची सुरुवात त्यांच्यासाठी खूप चांगली झालेली आहे. दुसरा सामना त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे जिंकला. कालचा पण जो सामना होता तो निसटता त्यांच्या हातून गेलेला आहे. मी अजय सरांकडे जातोय की त्यांना फलंदाजीसाठी आमंत्रित केले. साधारण किती धावांचं आव्हान तुम्ही राजमाची समोर ठेवाल? आमचं हेच टार्गेट राहणार आहे की जास्त रन रेट करून पुढच्या सामन्यात आम्ही जावं. जवळजवळ 70च्या दरम्यान आम्ही टार्गेट ठेवणार आहे. धन्यवाद अजय. आपण बघताय की दोन्ही संघ तुल्यबळ आहे आणि येणारा सामना हा तिसरा सामना जो होईल तो राजमाची विरुद्ध सिंहगड. दोन्ही संघाचे संघमालक पण या ठिकाणी आहेत. सिंहगडचे संघमालक सागर बारणे आणि या ठिकाणी राजमाचीचे संघमालक संतोष बारणे या ठिकाणी आहेत. तर मी दोन्ही संघांना शुभेच्छा देतो येणाऱ्या सामन्यासाठी. धन्यवाद. अ, 10 वाजून 11 मिनिटं झालेले आहेत. आपण बघतोय पहिलं शतक प्रगती पथावर होतं. धावसंख्या फलक 6 आणि 2 गडी बाद. दुसऱ्या षटकातील सुरुवात होते मैदानामध्ये. रोहन गोलंदाजी करेल. रोहनचा पहिला चेंडू काय जबरदस्त प्लेसमेंट मैदानाच्या आतमध्ये. स्क्वेअरला जाईल. झी मा पार चौकार. धावसंख्या फलक आहे 10. या चौकाने थोडंसं गणित बदललंय. स्विच हिटचा प्रयत्न. महाराज होता पश्चिमेला, चेंडू गेलाय दक्षिणेला. सिंगल मिळेल तिथे. धावसंख्या फलक आहे 11. जिंकण्यासाठी 22 चेंडू आणि 47 धावेंची गरज आहे. थोडं स्पीड देत राहायचं विनंती आहे, कारण की आपल्याकडे टाइम कमी आहे. दिवसभरामध्ये 12 सामने संपवायच्यात. एकच्या जर 6 सामने संपले तर त्यानंतर आपल्याला 6 सामने संपवण्यासाठी थोडीसा वेळ भेटतो. त्यासाठी एकच्यात आपल्याला 6 सामने संपवायचे याची लक्षता घ्या. बारा धावा, 2 गडी बाद आहे. सुंदर मॅच रंगली. एकीकडे रोहन चांगली गोलंदाजी करतो, एकीकडे स्वप्नील चांगली बॅटिंग करतो, इकडे रघु
धावसंख्या फलक 12, दुसरं षटक प्रगती पथावर. आता शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. रोहन गोलंदाजीला तयार. रोहनचा चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरून जातोय. नो चान्स. चार 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 चौकार. संपलाय. 16 धावा फलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रत्येक चेंडूला आणि प्रत्येक षटकाला आम्ही तुम्हाला धावसंख्या सांगत राहतोय. आता समीकरण असं आहे की 18 चेंडू बाकी आहेत आणि 42 धावेंची गरज आहे. 18 चेंडू आणि 42 धावा फलकावरती असणार आहेत. यंगस्टार प्रथमेश, ज्या खेळाडूचं नाव निलेश दादांनी मगाशी सांगितलं की यंगस्टार आहे आणि युवा खेळाडूमध्ये ताकद आणि जोश वेगळाच असतो. त्यांची खेळण्याची पद्धतही वेगळी असते. तोच यंगस्टार मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय प्रथमेश. कालच्या पहिल्या दिवसातली शेवटची मॅच जर कोणी जिंकवली असेल, कोण गेम चेंजर असेल तर हा प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये आहे. कालचा दिवस तुझा होता, आजचा दिवस तुझा आहे का, हे मात्र येणारा काळ तुला नक्की मैदानामध्ये सांगणार आहे. जाऊया पुन्हा मॅच कडे. प्रथमेश गोलंदाजी करेल. स्ट्राईकला आपण बघतोय स्वप्नील, नॉन स्ट्राईकला रघु शेट्टी. चलो मॅच ऑन. हो स्लोअर फुलवर टाकलाय आपण बघतोय. एक सिंगल मिळेल तिथे. हो डायरेक्ट हिट केलाय पण बॅटर सेफ आहे तिथे. जर बेल्स पडल्यानंतर जर तुम्ही लगेच बेल्स लावले तर पंचांनाही ते बेल्स पडल्यानंतर तुम्हाला एक स्टंप बाहेर काढणंच गरजेचं आहे, नाहीतर अन्यथा तिथे विकेटचं पतक मिळणार नाही. हे अनेक नियम आहेत क्रिकेटमध्ये, त्या नियमांचं पालन तुम्हाला करावं लागणार आहे. आज दुसरा दिवस, दुसरा सामना मैदानामध्ये रंगतोय. सत्तावन्न बनवले होते, 58 धाब्यांचं लक्ष ठेवलं होतं शिवनेरी यंगस्टारने. पण इकडे सिंधुदुर्ग सुद्धा त्या ताकदीने मैदानामध्ये खेळताना दिसतोय. सिंधुदुर्ग स्ट्रायकर्स आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघतोय. चला थोडं स्पीड द्या, प्रथमेश विनंती आहे. वाह काय जबरदस्त चेंडू आहे. गुगली 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 आणि ते विकेट मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश काय कमबॅक केलंय. डीजे असताना 17 आकडा हा नजरेसमोर आला की षटकार, चौकार किंवा विकेट या तीन पैकी गोष्ट मैदानामध्ये होतेच आणि तीच गोष्ट प्रथमेशच्या गोलंदाजीवरती आपण बघितली. 17 वरती खतरा, विकेटचा पतंग आपण बघतोय सिंधुदुर्ग या टीमला. पुन्हा नवीन बॅटर मैदानामध्ये दीपक. हो काय गोलंदाजी बघा. फिरकीचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा गेम चेंजर प्रथमेश. कल का दिन भी उसका था, आज का दिन भी उसका है. स्लोअर टाकला तिथे आपण बघतोय फुलटा चेंडूवरती. मोठा प्रहार करायचा होता, फटक्यामध्ये ताकद असावी लागते, पण स्लो चेंडूवरती भल्या भल्या बॅट्समनला तिथे मोठे फटके सजवता येत नाही आणि तीच कामगिरी यंगस्टार प्रथमेश मैदानामध्ये करताना. यंगस्टार कोणालाही म्हटलं जात नाही मित्रांनो, यंग प्रत्येकाला म्हटलं जातं, पण स्टार साठी तुम्हाला त्या स्टारची खेळी तुम्हाला मैदानामध्ये करावी लागणार आहे. अनेक यंग आहेत पण त्याला स्टार का म्हटलं जातं, त्याने कालच्या दिवसामध्ये दाखवलंय. संघाला विजय मिळवून दिला होता. स्विच उलटा फुलटा चांगला फटका, थोडी मिस फिल्डिंग होती, चेंडू मात्र सीमा पार, चौकार.
चेंडूवरती अफलातून फटका. हो स्लोअर चेंडू पुन्हा एकदा. प्रत्येक चेंडूचं रूप हे वेगळं आहे. शतक संपलं जाईन तिसऱ्या क्रमांकाचं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा आहेत. मॅच अजून संपली नाहीये मित्रांनो, कारण 12 चेंडू आणि 36 धावेंची गरज आहे. आंबेगाव मध्ये झालेल्या मॅचचं मी समीकरण तुम्हाला सांगेल. कुणाल खोन स्ट्राईकला होता. 6 चेंडू आणि 36 धावेंची गरज होती. प्रत्येक चेंडूला त्याने षटकाराचं रूप दिलं. सामना जिंकला. इथे तुमच्याकडे 12 चेंडू आहेत. प्रत्येक ओव्हरला तुम्ही 18 जरी बनवले प्रेम सत्ता ही टीम ती जिंकू शकते. फक्त तेवढे इफेक्ट तुमच्याकडे पाहिजेत. ती ताकद आणि ती जिद्द तुमच्याकडे पाहिजे. स्ट्राईकला आपण बघतोय दीपक आहेत, तर नॉन स्ट्राईकला आहे स्वप्नील. गोलंदाजीला सागर भालेराव मैदानाच्या आतमध्ये आहे. सागरलाही रोखायचंय आणि इकडे बॅट्समनलाही ठोकायचंय. रोखणं ठोकणं होईन आणि आमच्याकडून बघणं होईन. मॅच ऑन. ये गलती कर दी यहाँ पे. विमर्शानो चेंडू दिलाय पंचाने. यस विनोद सर आमचे मॅडम पंच आम्हाला घोषित करतात एकीकडे. सागरच्या प्रत्येक विकेटसाठी रितेश राठोड करून प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिलं तर पारितोषिक मिळलंय. अजून किती पारितोषिक मिळवणार येणारा काळ नक्कीच सांगणार आहे. एकीकडे प्रेम आहे, एकीकडे जिंकण्याची जिद्द आहे. अभी ना आड़े ना तेड़े भाई, तेरे को सीधा ही खेलना पड़ेगा. अभी ना इक्का ना दुक्का, जितना है तो लगाना पड़ेगा. छक्के पे छक्का. 24 धावा फलकावरती 3 गडी बाद आहेत. उर्वरित 10 चेंडू आणि 34 धावेंची गरज आहे. मित्रांनो मॅच कधी कोण जिंकेल सांगता येणार नाही. क्रिकेटमध्ये कधी काय होईल काय सांगता येणार नाही. क्रिकेटमध्ये जर तरची गोष्ट चलत नाही आणि जर तर शिवाय क्रिकेट होत नाही. हा खरा क्रिकेटचा इतिहास आहे. क्रिकेटचं भविष्य सांगणार अजून जन्माला आला नाही आणि येणारही नाही. चांगला फटका तिथे आपण बघतोय. यंगस्टर कडे नक्कीच फटका मारेल. सिंगल मिळेल. सिंहगड ट्रायकर्स चांगली बॅटिंग करत असताना आपण सिंधुदुर्ग ट्रायकर्स आपण बघतोय चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये तर शिवनेरी यंगस्टर मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना आड्या बॅटेने पुल करायचा होता पण चेंडू गुल केलाय. डी डॉट. सागरला अनेक वेळा आपण खेळताना बघितलंय. निलेश सर म्हटले की ISPL मध्ये आमचा एखादा खेळाडू जावा अशी इच्छा आहे, पण तेवढ्या ताकदीने आणि तेवढ्या चिकाटीने तुम्हाला सातत्याने खेळावं लागणार आहे. लग्न कोणाचं जमतो जो वयामध्ये आलाय. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला होता. ज्यावेळेस तुम्ही सफल होताना तुम्ही पंचांकडे अपील करू शकत नाही वाईडची ना नो बॉलची किंवा फर्स्ट बाउंडची. तुम्ही आहे त्या ठिकाणी खेळा. पंच आपोआप तुमच्या त्या चेंडूवरती निर्णय देतील आणि तेच आमच्या मते आदरणीय सरांनी सांगितले की तुम्ही सफल होऊ नका आणि आता तुम्हाला अपील करण्याचा अधिकार त्या ठिकाणी नाही आहे. 25 रन्स लॉस ऑफ 3 विकेट. सागरने थांबवलाय चेंडू आपण बघतोय. 7 चेंडू आणि 33 धावेंची गरज आहे. हा जाग्यावरून खेळायचा प्रयत्न आहे. शतक संपता इथे 4थ्या क्रमांकाचं. ह्यानंतर आपण बघणार आहोत एकीकडे सिंहगड लायन्स तर एकीकडे राजमाची. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. तयार राहायचे. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 33 धावेंची गरज आहे. येणाऱ्या प्रत्येक चेंडूला तुम्हाला षटकार हा मारावाच लागणार आहे. यंगस्टार प्रथमेश गोलंदाजीला तयार आहे. काल दिवस त्याचा होता, आजही दिवस त्याचा आहे, पण सांगता येणार नाही. दिवस हा सातत्याने बदलतो क्रिकेटमध्ये.
6 चेंडू आणि 33 धावींची गरज. षटकारावरती षटकार येणार का? TPL चा नवीन इतिहास होणार का? पहिला खोलवरचा चेंडू आपण बघतोय. आडा बॅटिंग खेळायचा प्रयत्न केला आहे. सिंगल मिळेल तिथे. आता प्रत्येक चेंडूवरती षटकार आला तरी माझ्या मते सामना जिंकणं अशक्य आहे. पण सांगता येणार नाही, एखादा नो बी पडला तर ऋतुराज गायकवाड सारखा खेळाडू आहे, 6 चेंडूमध्ये 7 षटकार मारू शकतो. इथे काही होऊ शकतं. पण इथे प्रथमेश हुशार गोलंदाज आहे. त्याला माहिती आहे कधी कोणती गोलंदाजी करायची, कधी स्लो, कधी फास्ट, कधी टर्न, वेगवेगळे गोलंदाजी करण्याची कामगिरी तो सातत्याने करत असतो. मोठा फटका आहे. काही टीमा नंतर आल्या त्याच्यामुळे एक सूचना असेल, काही नियम आहेत. जर स्पर्धेमध्ये फिक्की बॉलर आढळला तर त्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही. जाताना लाईनीत जायचंय, येताना लाईनीत यायचंय. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं संपवणं गरजेचे आहेत. अन्यथा 2 रन आणि एका प्लेअरला 30 मध्ये घेणं गरजेचे आहे. यस, तिसऱ्या पंचांकडे जातोय. नॉन स्ट्राईकचा बॅटर आउट आहे की नाही तिसरे पंच आमचे लवकरच कळवतील. आहेत पंच आहेत. पंचांनी निर्णय दिल्यानंतर त्यांना सन्मानित करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येकाला ब्लॅक ट्रॅक पॅन्ट ही कंपल्सरी आहे. जर तसं आढळलं तर त्या खेळाडूला खेळता येणार नाही. पॅनल्टी तर असेलच 3 रनांची आणि प्लस त्या खेळाडूला तिथे खेळता येणार नाही. पहिल्यांदा इशारा असतो, नंतर डायरेक्ट निशाणा असतो. डिसिजन पेंडिंग आहे. फलंदाज OUT आउट. न्यू बॅटर आफ्ताब शेख. ओ इथे चांगला चेंडू आहे. डॉट थोडं सपलून खेळायचा प्रयत्न केला होता डॉट चेंडू. स्विचिट्स जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश यंगस्टार